श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, येत्या 4 डिसेंबरला असणार आहे दत्त जयंती आणि या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला औदुंबर वृक्षाची म्हणजेच उंबराच्या झाडाची हे एक वस्तू स्वतःजवळ ठेवायची आहे. यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होऊन दत्तगुरू तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करतील. तुमचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमचं नशीब उजळणार आहे. तर असा हा कोणता जो उपाय आहे, कोणती वस्तू आपल्याजवळ ठेवायची आहे, आपल्याला कोणत्या वेळेमध्ये ही वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न वाया घालवता अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या दत्त जयंतीच्या दिवशी बघा, पौर्णिमा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवारसुद्धा या दिवशी आलेला आहे. दत्त जयंती म्हणजेच दत्तगुरूंचा जन्मदिवस. या दिवशी दत्तगुरूंचा जन्म झाला होता आणि म्हणूनच ही पौर्णिमा जी आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारी, तर ती दत्त जयंती म्हणून ओळखली जाते. त्यासोबतच या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवारसुद्धा असणार आहे. या दिवशी औदुंबर वृक्षाला अतिशय महत्त्व दिलं जातं, कारण की दत्तगुरूंनी या वृक्षाखाली बसून आपली आराधना केली होती किंवा तप केलं होतं. यामुळं या झाडाला विशेष असं महत्त्व दिलं जातं. या झाडाखाली बसून त्यांनी त्यांची साधना पूर्ण केली होती आणि त्यामुळंच या झाडाला या दिवशी खूप विशेष असं महत्त्व दिलं जातं. साक्षात दत्तगुरूंचा वास या झाडामध्ये असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या झाडाची एक वस्तू आपल्याला या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे. तर या दिवशी बघा, आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारचं व्रत जे आहे तर ते सुद्धा करायचं आहे. त्यासोबतच दत्तगुरूंचं जे आपलं दत्त मंदिर आहे तर त्या ठिकाणी बघा त्यांचा जन्मदिवस हा मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो. तर आपल्याला दत्त मंदिरामध्ये जाऊन दत्तगुरूंचं दर्शन घ्यायचं आहे. त्यांना खडीसाखरेचा नैवेद्य आणि एक अखंड जो नारळ आहे तर तो देखील अर्पण करायचा आहे. त्यासोबतच बघा, आपल्याला येताना घरी ही वस्तू घेऊन यायची आहे. तर जाताना आपल्याला बघा, आपल्या देवघरामध्ये जर बघा दत्तगुरूंची मूर्ती असेल तर किंवा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मूर्ती असेल तर त्याच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. पिवळ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. जाताना एक ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा घ्यायचा आहे. 21 अखंड अक्षदा लाल पिवळ्या करून घ्यायच्या आहेत. त्यासोबतच बघा, एक स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्या कलशामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे कच्चं दूध मिक्स करायचं आहे. त्यासोबतच यामध्ये आपल्याला थोड्याशा फुलांच्या पाकळ्या देखील टाकायच्या आहेत आणि हे पाणी आणि एक गुळाचा खडा याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. हे पाण्याचा तांब्या देखील आपल्याला या ताटामध्ये मांडून घ्यायचा आहे. त्यासोबतच आपल्याला धूप दीप अगरबत्तीसुद्धा घ्यायची आहे. हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे, म्हणजे औदुंबर वृक्ष. आता बघा, औदुंबर वृक्ष जो आहे त्यालाच आपल्याकडे उंबराचं झाड असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे बघा, आता कुठं असतं तर दत्तगुरूंचं मंदिर ज्या ठिकाणी आहे तर तिथे औदुंबर वृक्ष हा जो आहे तर तो असतोच. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला दत्तगुरूंची पूजा करून घ्यायची आहे सुरुवातीला. नंतर मंदिराबाहेर जे झाड आहे तर त्या ठिकाणी आपल्याला एक तो तांब्या आपण घेऊन गेलेलो आहोत तर त्या तांब्यामधील पाणी या वृक्षाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. या वृक्षाला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत. त्यासोबतच हा जो दिवा आहे तर तो देखील तिथं तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. या झाडाला तुम्हाला 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. पाणी अर्पण करत असताना, प्रदक्षिणा घालत असताना या मंत्राचा तुम्हाला सातत्यानं जप करायचा आहे. त्यानंतर बघा, दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी दत्तगुरूंकडे प्रार्थना करायची आहे. आणि नंतर आपण जिथे पाणी अर्पण केलेलं आहे तर त्या ठिकाणची म्हणजेच या औदुंबर वृक्षाची म्हणजेच उंबराच्या झाडाची एक छोटीशी मुळी जर काढता आली तर ती तुम्हाला काढून घरी घेऊन यायची आहे. किंवा तिथली जी माती आहे तर ती देखील तुम्ही घरी आणली तरीही चालेल. जर तुम्हाला या वृक्षाची मूळ जर तुम्हाला भेटलं नाही तर तुम्ही या दिवशी तिथली मातीसुद्धा घरी घेऊन येऊ शकता. आल्यानंतर बघा, जर मूळ असेल तर ते तुम्हाला स्वच्छ पाण्यानं धुवून काढायचं आहे. त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये
ठेवायचा आहे आणि याला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत. तिथं देखील आपण झाडाखाली पिवळ्या ज्या अक्षदा आहेत अखंड तर त्या देखील अर्पण करायच्या आहेत, फुलं अर्पण करायची आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता घरी आल्यानंतर हे जे मूळ आहे तर ते आपल्याला एका पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधून घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. किंवा जर माती असेल तर ती माती देखील तुम्हाला एखाद्या डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे. रोज याला तुम्हाला धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यासोबतच बघा हा दत्त जयंतीपासून दत्त बावन्नीचं पठण देखील केलं जातं. तर त्या दिवसापासून तुम्ही 52 दिवस सलग दत्त बावन्नीचं पठण करायचं आहे आणि तुमची इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी दत्तगुरूंकडे प्रार्थना करायची आहे. प्रत्येक म्हणजे इथून पुढचा दत्त जयंतीचा पुढील जे 52 गुरुवार येतील तर त्या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला दत्त बावन्नीचं पठण करायचं आहे आणि ही जी मुळी आहे तर तिची देखील पूजा करायची आहे. धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तुमची मनोकामना इच्छा आहे तर ती पूर्ण करण्यासाठी दत्त महाराजांकडे प्रार्थना करायची आहे. दररोज तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप देखील करायचा आहे. तर ही जी दत्त बावन्नीची जी सेवा आहे दत्तगुरूंची तर इच्छापूर्तीसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. हे 52 गुरुवार जर तुम्ही पठण केलं तर तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होत असते. नक्कीच तुमचे दत्तगुरू जे आहेत तर ती तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. तुमच्या अडीअडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन तुमचं दारिद्र्य देखील नष्ट होईल आणि तुमचं नशीब उजळेल. असा हा अतिशय प्रभावी उपाय या दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून प्रत्येकानं करायचा आहे. फक्त वर्षातून एकदाच तुम्हाला हा करता येणारी सेवा जरी म्हटलं तुम्ही याला तरीही चालेल. तर प्रत्येकानं नक्की आवर्जून करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.